ओके, फर्स्ट न्यूमरिकल्स आपण एच पॅरामीटरचं एक सॉल्व करून घेऊया. ओके, आणि नंतर लगेच आपण ABCD पॅरामीटर्सला स्टार्ट करूया. इथे आपल्याला फर्स्ट न्यूमरिकल्समध्ये क्वेश्चन सांगितलेला आहे की फाइंड दी एच पॅरामीटर्स फॉर द गिवन नेटवर्क. सो फाइंड दी एच पॅरामीटर फॉर गिवन नेटवर्क. आणि नेटवर्कमध्ये आपल्याला अशा प्रकारे एक सिरीजली कनेक्टेड आहे आणि त्याला म्हणजेच हा पाय टाईप अशा प्रकारे हा सर्किट आपल्याला इथे दिसतो. दिस इज द 2 पोर्ट नेटवर्क. ओके, सेकंड पोर्टचा जो व्होल्टेज असणार आहे V2, तिथून फ्लो होणारा जो करंट असणार आहे I2. सेम थिंग्स फर्स्ट पोर्टचं व्होल्टेज V1, तिथून फ्लो होणारा करंट हा I1. ओके, तसंच हा जो कॉमन आपल्याला रजिस्टर दिसतो 20 ओहम, 10 ओहम अँड 40 ओहम अशा प्रकारे. ओके, आणि इथे आपल्याला KCLने आपण एच पॅरामीटर सॉल्व करू शकतो किंवा KVLने सुद्धा सॉल्व करू शकतो. सो इथे आपण घेऊया यावेळेस KCL. ओके, सो एच पॅरामीटरचे व्होल्टेज आणि करंट रिलेशन्स. एच म्हणजेच हायब्रिड असणार आहे, हायब्रिड पॅरामीटर्स. हायब्रिड म्हणजेच काय, तर पहिल्या पोर्टचा व्होल्टेज असणार आहे आणि सेकंड पोर्टचा हा करंट असणार आहे. दॅट इज द हायब्रिड. एकाचा व्होल्टेज दुसऱ्याचा करंट. ओके, सो V1 इज नथिंग बट H11 I1 प्लस H12 V2. ओके, तसंच I2 म्हणजेच H21 I1 प्लस H22 V2. ओके, मग इथे आपण KCL अप्लाय करूया. अप्लाय KCL. हॅलो सर हे काल घेतलेलं आहे आपण. घेतलेलं आहे का? हो. ओके, ठीक आहे. तर याचे एच पॅरामीटर्स किती आले होते बघा बरं. सॉल्व केल्यानंतर H11 हा 20/3 ओहम्स झाला होता. त्यानंतर H12 1/3. हो सर आलेलं आहे 20/3 आणि H12 1/3 आलेलं आहे. ओके, ओहमने राहणार आहे. ओके, दिस इज नॉट ओहम. ओके, आणि त्यानंतर H21 असणार आहे -1/3. ओके, आणि H22 इथे येणार आहे, इट्स 7/120 वगैरे. ठीक आहे. तर मग आपण डायरेक्टली इथे ABCD पॅरामीटर्सला सॉल्व करू. इथे हां, नंतर मग मी तुम्हाला होमवर्क पण दिला होता. बरोबर आहे, ठीक आहे, हे झालेलं आहे. तर ABCD पॅरामीटर्सला बघा कशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. सो फाइंड द ABCD पॅरामीटर्स. वन ओहमचा रेजिस्टन्स, 2 ओहमचा रेजिस्टन्स, त्यानंतर 3 ओहमचा रेजिस्टन्स, तसंच 4 ओहमचा रेजिस्टन्स. असे नियर अबाउट 4 रेजिस्टन्सेस या सर्किटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि हा सेकंड पोर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह V2. फर्स्ट पोर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह, फर्स्ट पोर्टचा व्होल्टेज, फ्लो होणारा करंट I1, सेकंड पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट I2. ओके, इट्स 1 ओहम, 2 ओहम, 3 ओहम्स आणि 4 ओहम्स. ओके, आता इथे ABCD पॅरामीटर जर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे तर ABCD पॅरामीटरचे व्होल्टेज आणि करंट रिलेशन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. ABCD पॅरामीटर्सला अल्टरनेट नाव हे ट्रान्समिशन पॅरामीटर सुद्धा आहे. आणि ट्रान्समिशन नेटवर्कमध्ये सेंडिंग पॉवर अँड रिसिविंग पॉवर असे असतात. तर सेंडिंग पॉवर हा तुमचा जनरेटिंग साईडला म्हणजेच V1 व्होल्टेज असतो, तसंच जनरेटिंग साईडला करंट I1. म्हणून याला ABCDला अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. V1 आणि I1 असे व्होल्टेज आणि करंट रिलेशन्स तुम्हाला मिळणार.
त्यानंतर इथे ए ऑफ V2, बट रिसिविंग एंडला हा व्होल्टेज इनकमिंग असतो. ओके, रिसिविंग एंडला म्हणजेच हा सेकंड पोर्टला जर तुम्ही बघितला तर इथे करंट बघा हा आउटगोईंग आहे, बट ट्रान्समिशन लाईनमध्ये करंट हा इनकमिंग असतो. मग आउटगोईंगला जर तुम्ही पॉझिटिव्ह इंडिकेट करताय तर इनकमिंगला इथे निगेटिव्ह साईनने इंडिकेट करावं लागतं. ओके, म्हणजेच काय की पोर्ट नंबर 1 हा आपला जनरेटिंग आहे आणि पोर्ट नंबर 2 हा इथे आपला लोड कनेक्टेड आहे. तर ॲक्च्युली करंटची जे डायरेक्शन असतं ती काय असतं, इनकमिंग असतं लोड साईडला. मग इनकमिंगसाठी इथे आपल्याला निगेटिव्ह साईन इंडिकेट करावं लागतो. सो ए V2 मायनस B I2. सेम थिंग्स I1 इज नथिंग बट C V2 मायनस D I2. तर असे हे जवळपास व्होल्टेज अँड करंट रिलेशनशिप्स असतात ABCD पॅरामीटर्सचे. जस्ट अ मिनिट. मग आता इथे ABCD पॅरामीटर्स कसे मिळणार आहेत तर त्याची टोपोलॉजी इथे समजून घ्या. त्याची टोपोलॉजी कशी, तर आपल्याला इथं A ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता फर्स्ट इक्वेशनमध्ये जर आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची असेल तर B ला 0 करावं लागेल. आणि B ला 0 करणे म्हणजेच काय, B हा सेकंड पोर्टला कनेक्टेड आहे, बघा I2 आहे. B ला 0 करायचं आहे म्हणजेच काय की इथे I2 ला 0 करावं लागणार. मग I2 ला 0 कसं करता येईल, तर I2 ला 0 करण्यासाठी पोर्ट नंबर 2 ला आपण ओपन सर्किट करूया. ओके, सो पोर्ट नंबर 2 ला जर आपण ओपन सर्किट केलं तर I2 ची व्हॅल्यू ही 0 होतं. आणि I2 ची व्हॅल्यू 0 झाल्यानंतर हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला V1 इज A टाइम्स ऑफ V2 मायनस B इंटू 0 म्हणजेच कसं मिळणार, V1 इज A V2. ओके, अशा प्रकारे आपल्याला मिळणार. आणि मग इथून A ची व्हॅल्यू काढायची आहे म्हटल्यानंतर V2 ला आपण ट्रान्सफर केलं तर V1 बाय V2 इज नथिंग बट A. तर अशा प्रकारे आपल्याला हा पहिला ABCD पॅरामीटर्स इथे फाइंड आउट होऊ शकतो पोर्ट नंबर 2 ला ओपन करून. ओके, सेम थिंग्स जर सेकंड इक्वेशनमध्ये बघितलं तर पोर्ट नंबर 2 ओपन केल्यामुळे I2 ची व्हॅल्यू 0 होणार, म्हणजेच D ची व्हॅल्यू 0 होणार. आणि अशा केसमध्ये आपल्याला I1 इक्वेशन कसं मिळणार, इट्स अ C V2 मायनस 0 होणार. मग या V2 ला जर तुम्ही तिकडे ट्रान्सफर केलं तर इथे C ची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला कशी मिळणार, इट्स अ I1 डिवायडेड बाय V2. मग ABCD पॅरामीटर्समध्ये आपल्याला अशा प्रकारे पोर्ट हा ओपन करायचा की शॉर्ट करायचा ते डिपेंड्स असणार आहे. ओके, मग आता इथे पोर्ट 2 जर आपण ओपन केला तर आपल्याला A आणि C च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. सिमिलरली जर का आपल्याला V2 जर 0 करायचं, व्होल्टेजला 0 करायचं असेल तर लक्षात घ्यायचं आहे व्होल्टेज 0 केव्हा होतं, तर व्होल्टेज शॉर्ट सर्किट केसला 0 होतं. ओके, सो शॉर्ट सर्किट जर असेल नेटवर्कमध्ये, शॉर्ट सर्किट जर असेल तर शॉर्ट सर्किटमध्ये आयडियली व्होल्टेज हा 0 असतो आणि करंट हा कोणता असतो, तर शॉर्ट सर्किट करंट असतो, जो की मॅक्झिमम तर नसतो पण मॅक्झिममच्या पण 2 to 3 टाइम्स असतो. ओके, सो इट्स 2 to 3 टाइम्स ऑफ मॅक्झिमम असतो. ओके, म्हणजेच एखादी मोटर जर सपोज 2 एम्पियर करंट हा तिचा मॅक्झिमम करंट आहे, पण जर ती मोटर जर शॉर्ट सर्किट झाली तर तिच्या डबल म्हणजेच 4 एम्पियर किंवा ट्रिपल म्हणजे जवळपास 6 एम्पियर करंट तिथून फ्लो होतो, म्हणजेच मॅक्झिमम करंट. आणि व्होल्टेज किती होत असतं आयडियली, तर शॉर्ट सर्किट केसमध्ये 0 होत असतं. म्हणून लक्षात घ्यायचं आहे व्होल्टेजला 0 करायचं असेल तर शॉर्ट सर्किट करायचं. पण तेच जर एखादं नेटवर्क हे ओपन सर्किट जर झालं असेल, तो ओपन सर्किट म्हणजेच काय, तिथून करंटच फ्लो होत नाही, म्हणजे तिथे करंटची व्हॅल्यू ही आयडियली 0 झालेली असतं. म्हणजेच काय, तर ओपन सर्किटच्या अक्रॉसमध्ये जो व्होल्टेज असतो ना तो मॅक्झिमम असतो. ओके, मग आता करंट 0 झाल्यामुळे हा व्होल्टेजसुद्धा मॅक्झिमम व्होल्टेज आपल्याला इथे मिळत असतो. तर एक लक्षात घ्यायचं आहे, करंटला 0 करायचं असेल तर ओपन सर्किट करायचं, व्होल्टेजला 0 करायचं असेल तर पोर्टला शॉर्ट सर्किट करायचं. ओके, सो आता इथे आपण सेम थिंग्स करूया आणि ABCD पॅरामीटर्स फाइंड आउट करूया. तर इथे फर्स्ट केस आपण घेऊया, ओपन द पोर्ट नंबर 2, ओपन द पोर्ट नंबर 2. आणि पोर्ट नंबर 2 ओपन केल्यामुळे I2 इज इक्वल्स टू द 0 अशा प्रकारे आपल्याला. ओके, तर मी इथे आता डायरेक्टली लिहितोय, I2 जर आपण 0 केला तर A ची व्हॅल्यू आपल्याला मिळते V1 डिवायडेड बाय V2. बट केव्हा, जेव्हा
I2ची व्हॅल्यू ही 0 आहे, त्याच्यामुळे इथे अशा प्रकारे व्हर्टिकल लाईन्स आणि बेसला I2 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. सिमिलरली सेकंड इक्वेशन म्हणून सी जर बघितला तर सीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळतं, I1 डिवायडेड बाय V2, बट जेव्हा I2ची व्हॅल्यू ही 0 झालेली असणार आहे. ओके, तर आता आपण KVL अप्लाय करूया. I2 तर 0 केलेलं आहे आपण, सो इथे KVL ऑन लूप 1 करूया. पहिल्या लूपवर आपण KVL अप्लाय करूया. सो पहिल्या लूपवर KVL अप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काहीच असं मिळेल, V1 इज नथिंग बट 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे, त्यामुळे I1, 2 ओहमचा रेजिस्टन्स म्हणून फ्लो होणारा करंटसुद्धा I1 करंट. ओके, मायनस आता इथे एक आपण करंट देऊया I3 करंट म्हणून सुद्धा, जो कॉमन लूप म्हणून फ्लो होतो. ओके, यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर हे तुम्हाला अशा प्रकारे मिळणार, V1 इज नथिंग बट इट्स 3I1 मायनस 2I3. ओके, याला एक इक्वेशन नंबर आपण देऊ शकतो, इक्वेशन नंबर 1. म्हणजेच काय केलेलं आहे की आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर इथे आपण आता V1 फाइंड आउट केलेलं आहे. सो V1 इज इक्वल टू 3I1 मायनस 2I3 असं मिळालेलं आहे. बट इथे I3ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागणार, कारण की हा अननोन आहे, हा आपल्याला माहीत नाही आहे. मग I3 आपल्याला कुठून मिळू शकतो, सो KVL ऑन लूप 2 आपण करूया. सो KVL ऑन लूप नंबर 2. सो KVL ऑन लूप 2 केल्यानंतर इक्वेशन आपल्याला काहीच असं मिळणार, 2 टाइम्स ऑफ I3 मायनस I1, ओके, प्लस 3I3 प्लस 4 टाइम्स ऑफ I3, ओके, इज इक्वल्स टू द 0. हा ब्रॅकेट जर ओपन केला तर 2 टाइम्स ऑफ I3 मायनस 2 टाइम्स ऑफ I1 प्लस 3I3 प्लस 4 टाइम्स ऑफ I3, ओके, इज इक्वल्स टू द 0. यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला मिळणार मायनस 2I1 प्लस 9I3 इज इक्वल्स टू द 0. आपल्याला I3 काढायचं आहे, त्याच्यामुळे इथे 9I3 आपण इथे राहू देऊया, बाकी सगळे पॅरामीटर्स राईट हँड साईडला शिफ्ट करूया. सो 2I1 अशा प्रकारे होणार, बट आपल्याला I3च काढायचं आहे, तर 9ला सुद्धा आपण ट्रान्सफर करून घेऊया. इट्स 2/9 टाइम्स ऑफ I1. सो अशा प्रकारे इथे आपल्याला I3ची व्हॅल्यू इथे मिळतं. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता हे I3ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, आणि इथे हा जो I3 होता हा आपला क्वेश्चन मार्क आहे, म्हणजेच काय की हा आपल्याला इथे नको आहे, म्हणून हा इक्वेशन जो आपण 2 फाइंड आउट केला तो 1 मध्ये पुट करूया. सो पुट इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 होता, हां 1, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. सो पुट 2 इन 1 केल्यानंतर आपल्याला V1 इज इक्वल्स टू द 3I1 मायनस 2, इट्स 2/9I1 अशा प्रकारे मिळणार. ओके, सो V1 इज इक्वल टू 3I1, 2 2 जा 4 होऊन जाणार, इट्स 4 डिवायडेड बाय 9I1 अशा प्रकारे आपलं. आता I1 आहे, यांना सॉल्व करून घ्या. 3 मायनस 4/9 कॅल्सीमध्ये जर तुम्ही सॉल्व केलं तर हा 27 म्हणून 4 गेले म्हणजे हे किती होणार, 23. ओके, सो 23/9 अशा प्रकारे हा काही तुम्हाला मिळाला पाहिजे. तर बघा इथे V1 इज इक्वल्स टू द 23/9I1 असं आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजेच हा V1ची व्हॅल्यू मिळाली. ओके, तर आपल्याला V1च काढायचं होतं, तर इथे बघा एची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला कोण फाइंड आउट करायचा होता, V1. आता एची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अजून कोण फाइंड आउट करावं लागणार आहे, तर आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे V2. सो V2 कसा फाइंड आउट करता येईल, तर जर का तुम्ही हे इक्वेशन बघितलं तर V2 इज नथिंग बट इट्स अ व्होल्टेज अक्रॉस 4 ओम रेजिस्टन्स. ओके, सो 4 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस म्हणला तो व्होल्टेज असतो, दॅट इज द V2. ओके, मग इथे म्हणू शकतो फ्रॉम फिगर, म्हणजे फिगर बघून आपण फ्रॉम फिगर और नेटवर्क म्हणू शकतो. V2 इज द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 4 ओहम रेजिस्टर. ओके, म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल हॅन्स द V2 इज नथिंग बट करंट इंटू रेजिस्टन्स, आणि करंट कोणता फ्लो होत आहे तर तिथून I3 करंट फ्लो होत आहे असं म्हणून. ओके, सो 4 टाइम्स ऑफ I3. मग आता इथे I3 तर आपण काढलेला आहे, सो I3ची व्हॅल्यू
जर इथे आपण पुट डाऊन केली तर I3 इज नथिंग बट इट्स अ 2/9 I1. ओके, आणि यांना हे मल्टिप्लाइड जर केलं तर 4 2 8, सो इट्स अ 8/9 I1 इज नथिंग बट इट्स अ V2. बघा V2 ची व्हॅल्यू सुद्धा इथे आपल्याला मिळाली. मग आता V1 आणि V2 च्या दोन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर पुट द V1 अँड V2 व्हॅल्यू, पुट द V1 अँड V2 व्हॅल्यूज इन A. ओके, जो A आपण कसा फाइंड आउट केलेला आहे, इट्स अ V1 डिवायडेड बाय V2, बट वेन I2 इज इक्वल्स टू 0. मग इथे V1 ची व्हॅल्यू जर बघितली तर V1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 23/9 टाइम्स ऑफ I1, आणि V2 ची व्हॅल्यू बघा इथेच आहे बॉक्समध्ये, इट्स 8/9 टाइम्स ऑफ I1 गेट कॅन्सल आउट. सो I1 जर कॅन्सल आउट झालेत तर इथे आपल्याला काय मिळतंय, हां 9 पण कॅन्सल आउट होऊन जाईल डिनॉमिनेटर. सो मग इथे आपल्याला 23/8 इतकंच राहणार. ओके, म्हणजेच इथे आपण काय सांगू शकतो, द व्हॅल्यू ऑफ A इज नथिंग बट इट्स 23/8. ABCD पॅरामीटरचा पहिला पॅरामीटर्स इथे मिळतोय, दॅट इज द A पॅरामीटर्स इथे मिळतोय. ओके, त्याचसोबत हा कुठेतरी आपल्याला नेक्स्ट C पॅरामीटर्स मिळालेला असतो, हे एक लक्षात घ्यायचं असतं. जसं की इथे जर तुम्ही चेकआउट केलं तर लगेच तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला A हा फाइंड आउट केला आपण, पण A फाइंड आउट करता करता त्या प्रोसेसमध्ये हा C सुद्धा ऑटोमॅटिकली तिथे फाइंड आउट झालेला असतो. तर C ची व्हॅल्यू काय बघा, I1 डिवायडेड बाय V2. सो I1 आणि V2चं कोणतं रिलेशन्स आहे असं की ज्याच्यामध्ये आपल्याला तो मिळालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की हे जे इक्वेशन इथे दिसतंय, जे आपण V2चं इक्वेशन काढलं आहे, इट्स I1 अँड V2 इक्वेशन्स आहे. म्हणजेच यांचा जर रेशो घेतला आपण तर C ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळू शकतो. म्हणून इथेच आपण लिहून घेऊया इंक चेंज करून, hence C is equals to the I1 by V2, but when I2 is equals to the 0. मग इथे C ची व्हॅल्यू काय येणार, सपोज हा I1 जर आपण हां V2 बाय I1 म्हणजे झालं, याला जर इकडे पाठवलं तर हा किती होणार, V2 बाय I1. सो V2 बाय I1 जर 8/9 आहे तर मला सांगा I1 बाय V2 हा काय असणार, 9/8 असणार. ओके, त्याचा रेसिप्रोकल आपल्याला घेता येईल. ओके, सो इट्स 9/8. तर अशा प्रकारे इथे हा C सुद्धा काय होतो आपल्याला ऑटोमॅटिकली तिथे फाइंड आउट झालेला असतो. ओके, सो इथे A आणि C हे दोन पॅरामीटर्स इथे आपल्याला फाइंड आउट होतात. मग इथे आपण नेक्स्ट पॅरामीटरला जातोय, ज्यामध्ये आपल्याला शॉर्ट सर्किट करावं लागतंय, आणि शॉर्ट सर्किट करावं लागतंय म्हणजेच सेकंड पोर्टला V2चा व्होल्टेज हा आपल्याला 0 करता येईल. ओके, सो सेकंड केस, नाव शॉर्ट सर्किट पोर्ट नंबर 2. सो पोर्ट नंबर 2ला शॉर्ट सर्किट जर केलात तर तिथे असलेला व्होल्टेज जो असणार आहे तो किती असणार आहे, 0, कारण की मॅक्झिमम करंट फ्लो होणार आहे, V2 तर 0 होणार. मग मला सांगा जर V2 जर सपोज 0 झाला तर फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनमधून आपल्याला B ची व्हॅल्यू मिळणार, जे की -V1 बाय I2 अशा प्रकारे असणार. बट वेन V2 इज इक्वल्स टू द 0. सिमिलरली D हा पॅरामीटर्स आपल्याला मिळणार, बट केव्हा, -I1 बाय I2, बट when the V2 is becomes to be a 0. सो असे B आणि D आपल्याला इथे मिळायचे. मग इथे आपल्याला V1 काढावं लागेल आणि I2 फाइंड आउट करावं लागेल. सो V1 आणि I2 केला, त्याचा रेशो घेतला, B मिळणार. आणि हेच फाइंड आउट करता करता कुठेतरी आपल्याला I1 आणि I2 जर मिळाला रिलेशनमध्ये तर त्याच्यावरून आपल्याला D ची व्हॅल्यू इथे मिळू शकतो. ओके, बट इथे आपण शॉर्ट सर्किट केलं आहे पोर्ट नंबर 2. तर शॉर्ट सर्किट केल्यानंतर बघा बरं हे पोर्ट कशा प्रकारे दिसणार. तर हे पोर्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार की हा 1 ओमचा रेजिस्टन्स, त्यानंतर हा 2 ओमचा रेजिस्टन्स, तसाच हा 3 ओमचा रेजिस्टन्स. ओके, आणि पोर्ट नंबर 2 जर शॉर्ट केली, ठीक आहे इथे लिहून घेऊ, ठीक आहे रेजिस्टन्स अगोदर काढून घेऊ, 1 ओहम, 2 ओहम्स, 3 ओहम्स, 4 ओहम्स.
तर मग मला सांगा, जर सपोज हा इथे शॉर्ट सर्किट केला, शॉर्ट सर्किट पोर्ट नंबर 2, तर हा जो 4 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे हा रिडंडंट म्हणून काम करणार. ओके, आता रिडंडंट म्हणजेच काय, तर तो फक्त फिजिकली तिथे कनेक्टेड आहे, इलेक्ट्रिकली तो ॲब्सेंट असणार आहे, इलेक्ट्रिकली त्याच्यामधून कोणताही करंट फ्लो होणार नाही. मग का करंट फ्लो होणार नाही, तर आपण BEE स्टडी केलेलं आहे, करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेजिस्टिव्ह पाथ. ओके, सो या 4 ओहम म्हणून कोणताही करंट फ्लो होणार नाही. जो कोणता करंट फ्लो होणार 100% करंट, तो फक्त या शॉर्ट सर्किट पाथ पोर्ट नंबर 2 म्हणून फ्लो होणार. ओके, म्हणजेच हा फिजिकली फक्त कनेक्टेड आहे, त्याचा कोणतीही व्हॅल्यू तिथे राहणार नाही. आणि इथे हा जो दिसतोय तुम्हाला हा पोर्ट नंबर 1 आहे. म्हणजेच हे सर्किट जर तुम्ही चेकआउट केलं तर हे सर्किट आपल्याला अशा प्रकारे असणार आहे. इलेक्ट्रिकल सर्किट जे असणार आहे 1 ओहम 2 ओहम्स, त्यानंतर हा 3 ओहमचा इथे रेजिस्टन्स असणार, आणि हा डायरेक्टली शॉर्ट सर्किट असणार. पोर्ट नंबर 2 हा डायरेक्टली काय असणार, शॉर्ट सर्किट असणार. ओके, सो 3 ओहम्स 2 ओहम्स आणि 1 ओहम्स फक्त आपल्याला कन्सिडर करायचे. मग इथे फर्स्ट पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट हा तुमचा जर I1 करंट आहे, तसाच या सेकंड पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट हा तुमचा I2 करंट होता. ओके, सो अशा प्रकारे जर आपण इथे करंट दाखवलेत आणि त्याच्यावर जर आपण KVL अप्लाय केला, तर मग इथे अप्लाय करून बघूया KVL ऑन लूप 1. ओके, कोणत्या फिगरवर, इट्स फिगर नंबर 1. ओके, इट्स फिगर नंबर 2. मग इथे सांगूया KVL ऑन लूप नंबर 1, पण कोणत्या फिगरबद्दल बोलतोय आपण, फिगर नंबर 2 बद्दल. ओके, सो KVL ऑन लूप पण करा. कशा प्रकारे म्हणणार, इथे जो व्होल्टेज असणार आहे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू नेगेटिव्ह, हा V1 व्होल्टेज असणार आहे. सो V1 इज इक्वल्स टू द I1 प्लस 2 टाइम्स ऑफ I1 प्लस 2 टाइम्स ऑफ I2. दोन्ही करंटची डायरेक्शन सेम आहे, ॲडिशन केली डायरेक्टली. ओके, डायरेक्टली मी KVL इक्वेशन लिहिलेलं आहे. I1 वाल्यांची ॲडिशन करून घेतली तर 3 टाइम्स ऑफ I1 मला इथे मिळते, इट्स 2 टाइम्स ऑफ I2. ओके, सो अशा प्रकारे मला इथे V1 मिळाला. ओके, बट KVL ऑन लूप 2 जर केलं तर काय मिळते बघूया. KVL ऑन लूप 2, पण कोणत्या फिगरबद्दल बोलतोय आपण, फिगर नंबर 2 बद्दल बोलतोय. ओके, KVL ऑन लूप 2. सो KVL ऑन लूप 2, लूप 2ला कोणताही व्होल्टेज सोर्स नाही आहे, 0 घेतोय डायरेक्टली. ओके, थर्ड म्हणून जो फ्लो होणारा करंट आहे हा 3I2 करंट घेतोय, प्लस 2 ओहम म्हणून फ्लो होणारा जे करंट आहे ते I1 आणि I2 असे असणार आहे. तर हे डायरेक्टली यांची मी ॲडिशन घेतो. ओके, म्हणजेच इथे मला मिळते 0 इज इक्वल्स टू द 2 टाइम्स ऑफ I1 ही अगोदर घेतो, आणि I2ची व्हॅल्यू जे की 5I2 आपल्याला मिळते ती नंतर घेतो. ओके, सो इथे I1 आणि I2 बघा, I1 आणि I2 रिलेशनमध्ये मिळते. म्हणजेच काय, इथे इक्वेशन नंबर आपलं हे जे सेकंड इक्वेशन आहे D वाला जो पॅरामीटर्स आहे हा मला वाटतं अगोदर आपल्याला मिळतोय, कारण की इथे जर आता या 5I2ला तिकडे पाठवल्यापेक्षा काय करायचं, हां याला पाठवा अगोदर, 2I1ला तिकडे पाठवून द्या. ओके, आणि त्यानंतर 5I2ला आपल्याला इक्वेट करता येईल. तर ठीक आहे, नेक्स्ट स्लाईडला आपण घेऊया. नेक्स्ट स्लाईडला आपण घेतल्यानंतर 2I1 इज इक्वल्स टू द, इकडे मायनस करतो, मायनस 5I2 असा होणार, आणि I1/I2, सो म्हणून I2ला तिकडे पाठवूया, आणि या 2ला रिव्हर्स बॅक टू द राईट हँड साईडला घेऊया. म्हणजेच हा काय होणार, I1 डिवायडेड बाय I2, आणि इथे -5 डिवायडेड बाय 2 अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके, म्हणजेच काय मिळालेलं आहे, I1/I2चा हा जो रेशो इथे आपल्याला मिळालेला आहे, तर इथे आपल्याला लगेच लक्षात येतं इट्स अ D व्हॅल्यू. ओके, बट D व्हॅल्यू आपल्याला कशी फाइंड आउट करायला सांगितली होती, -I1/I2. मग मला सांगा, I1/I2 जर -5/2 असेल, तर हेन्स -I1/I2 जर केला, म्हणजे मायनसने जर मल्टिप्लाय केला, तर हे 5/2 होणार, पॉझिटिव्ह होणार, मायनस मायनस कॅन्सल होणार, आणि हीच व्हॅल्यू कोणाची आहे, तर हीच व्हॅल्यू आहे तुमची Dची व्हॅल्यू. हे एक लक्षात घ्यायचं. ओके, सो दिस इज द D पॅरामीटर्स. तर इथे आपल्याला D पॅरामीटर्स इथे मिळतो आहे. ओके, मग इथे
आपल्याला आता बी पॅरामीटर्स कसा फाइंड आउट करता येईल. सो बी पॅरामीटर्सबद्दल आपल्याला एक तर V1 पहिले अगोदर फाइंड आउट करावं लागणार. V1 फाइंड आउट करण्यासाठी इथे आपल्याला KVL ऑन लूप पण जे आपण केलेलं आहे तर V1 इज इक्वल्स टू द 3I1 + 2I2 आहे. ओके. आणि इथे बी पॅरामीटरसाठी V1 डिवाइड बाय I2 आहे. म्हणजेच काय की V1 आपल्याला लागतो आहे, I2 हा आपल्याला लागतो आहे, बट I1 आपल्याला लागत नाही आहे बरं का. बी काढण्यासाठी आपल्याला I1 ची गरज आहे का, नाही आहे. सो इथे आपण अशा प्रकारे राईट क्लिक म्हणजे हे सगळे लागतात आणि हा रॉंग क्रॉस म्हणजे हा लागत नाही. मग I1 ची व्हॅल्यू कुठून तरी आपण ठेवूया. तर कुठून म्हणजेच काय तर इथे आपण फक्त KVL ऑन लूप 1 आणि KVL ऑन लूप 2 केलेलं आहे. सो लूप 2 वर जेव्हा KVL अप्लाय केलं तर तिथे I1 ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ते इथे प्लेस डाऊन करूया. ओके. सो याच्यातूनच आपण नेक्स्ट स्टेप इथे एक लिहूया. I1 इज नथिंग बट इट्स अ -5/2 I2. ओके. सो याला इक्वेशन नंबर जे काही इक्वेशन चालू असेल ते इक्वेशन नंबर देत राहा. ठीक आहे. इथे याला इक्वेशन नंबर जे चालू असेल 4 देतो मी सध्या. ओके. सो पुट V1 ची व्हॅल्यू आपल्याला जे मिळालेली आहे V1 इज नथिंग बट इट्स 3I1 + 2 टाइम्स ऑफ I2. I2 आपल्याला पाहिजे, V1 आपल्याला पाहिजे. ओके. बट I1 आपल्याला नको पाहिजे. त्याच्यामुळे ही I1 ची व्हॅल्यू जी आहे ती इथे पुट डाऊन करू शकतो. तर इथे डायरेक्टली आपण म्हणूया V1 इज नथिंग बट इट्स 3 टाइम्स ऑफ -5/2 टाइम्स ऑफ I2. ओके. I1 ची व्हॅल्यू फक्त इथे पुट डाऊन केली. I1 असा ब्रॅकेट करतो म्हणजे लक्षात येईल. सो 1 + 2 टाइम्स ऑफ I2. मग आता याला जर सॉल्व केलं तर बघा V1 आणि I2 फॉर्ममध्ये हे इक्वेशन तयार होणार. मग याला सॉल्व करत राहा. ओके. 5 3 15 होणार, -15/2 I2 + 2 I2 जर इथे कॉमन जर काढला तर V1 इज इक्वल्स टू द -15/2 + 2. तर याला तुम्ही सॉल्व करू शकता. आणि या I2 ला जर तुम्ही इकडे ट्रान्सफर केला तर V1/I2 म्हणजेच ही बी ची व्हॅल्यू आपल्याला इथे जवळपास मिळालेली आहे. ओके. सो याला सॉल्व केलं तर किती येतं, 2 2 4 होऊन जाणार. म्हणजेच हे V1 इज इक्वल टू -15 + 4 डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ I2 वगैरे असं होणार. ओके. -11/2. तर नेक्स्ट स्लाइडला घेऊया. म्हणजेच आपल्याला V1 इज इक्वल्स टू द -11/2 टाइम्स ऑफ I2 अशा प्रकारे इक्वेशन मिळालं. ओके. आणि आपल्याला बी म्हणजेच कोण काढायचं होतं तर बी म्हणजेच काढायचं होतं -V1/I2 काढायचं होतं. मग इथे बघा जर का या इक्वेशन्सवरून V1 डिवायडेड बाय I2 आपल्याला किती मिळतंय -11/2. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की hence -V1/I2 इज नथिंग बट इट्स 11/2. ओके. आणि तोच कोणती व्हॅल्यू आहे, तीच व्हॅल्यू आपली बी ची व्हॅल्यू आहे. ओके. सो अशा प्रकारे इथे हा बी पॅरामीटर्स सुद्धा आपल्याला इथे फाइंड आउट होतो आहे. ओके. सो बी पॅरामीटर, डी पॅरामीटर्स अँड ABCD जे कोणते तर सगळे पॅरामीटर्स एकदा इथे एकत्र लिहून घेऊया. तर इथे आपल्याला ए पॅरामीटर्स फाइंड आउट झाला होता. किती होता हे पॅरामीटर्स 23/9. ओके. त्यानंतर बी पॅरामीटर्स इथे दिसतोय 11/2. आणि सी पॅरामीटर्स आपण फाइंड आउट केला होता इट्स 9/8. आणि डी पॅरामीटर्स इथे फाइंड आउट केला होता इट्स 5/2. ओके. सो अशा प्रकारे ABCD पॅरामीटर्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. ABCD पॅरामीटर सुद्धा इझी आहे, बट काय करावं लागतं की आपल्याला समोर काय काढायचं आहे, कोणता पॅरामीटर्स काढायचा आणि त्याचा व्होल्टेज KVL KCL कसा यूज करता येईल ते फक्त आपल्याला इथे समजलं पाहिजे. तर एक सेकंड न्यूमरिकल्स आपण इथे बघूया ABCD पॅरामीटर्सचं. तर या सेकंड न्यूमरिकल्समध्ये आपल्याला बघायला मिळेल पुन्हा एकदा ABCD पॅरामीटर्स. फाइंड द ABCD पॅरामीटर्स फॉर द गिवन नेटवर्क. आता इथे नेटवर्क एक छोटं घेतो पुन्हा.
3 रेजिस्टन्सेस अशा प्रकारे अरेंज केलेले आपल्याला इथे बघायला मिळतात. पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट निगेटिव्ह V2, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पोर्ट 1चा व्होल्टेज V1, पहिला पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट I1, सेकंड पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट I2. रेजिस्टन्सेस सगळे 2 ओहमचे रेजिस्टन्सेस आहेत. 2 ओहम अँड इट्स 2. सो अशा प्रकारे हे सगळे 2 ओहमचे रेजिस्टन्सेस आपल्याला इथे बघायला मिळतात. माहिती इथे आपल्याला सोल्युशन्स सॉल्व करायचं आहे. ABCD पॅरामीटर्सचे व्होल्टेज अँड करंट रिलेशन जर आपण बघितले तर ABCD पॅरामीटर्स म्हणजेच काय, ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय, जनरेटिंग म्हणजेच पोर्ट 1 आणि लोड म्हणजेच पोर्ट 2. सो जनरेटिंगचं जे पॉवर असतात दॅट इज द व्होल्टेज अँड करंट. सो V1 अँड I1 पोर्ट नंबर 1चे. बाकी सगळे जे असणार इथे A टाइम्स ऑफ V2 मायनस B ऑफ I2. सेम थिंग C टाइम्स ऑफ V2 मायनस D ऑफ I2. ओके. सो असे आपल्याला व्होल्टेज अँड करंट रिलेशन्स आपल्याला इथे बघायला मिळतात. तर इथेच आपण सगळ्यात पहिले करून घेऊया, I2ला 0 करूया. I2ला 0 करण्यासाठी आपण ओपन सर्किट द पोर्ट नंबर 2 करूया. म्हणजेच आपल्याला I2ची व्हॅल्यू ही 0 झालेली असणार आहे. आणि I2ची व्हॅल्यू जर 0 केली तर बघा हे दोन्ही पॅरामीटर जे आहेत हे दोन्हीही B आणि Dच्या व्हॅल्यू 0 होऊन जातील. म्हणजेच A इज इक्वल टू काय मिळणार. सो A इज इक्वल टू मिळणार इट्स अ V1 बाय V2. But when I2 is 0 and C is equals to the I1 by V2, but when second port current is 0. Okay. मग इथे V1 कसं फाइंड आउट करता येईल. सो V1 आपल्याला सिम्पली KVL अप्लाय करून फाइंड आउट करता येईल. सो इथे हा I1 करंट फ्लो होत आहे, अशा प्रकारे इथून हा I2 करंट फ्लो होत आहे. ओके. सो इथे म्हणूया अप्लाय KVL on loop 1. loop 1. ओके. सो अप्लाय KVL करून बघा loop 1. loop 1 वर जर तुम्ही KVL अप्लाय केला तर तुम्हाला मिळणार V1 इज नथिंग बट इट्स 2 ओहम I1 प्लस 2 ओहम म्हणून फ्लो होणारे जे करंट आहे दोन्ही करंटचे डायरेक्शन सेम आहे त्यामुळे I1 प्लस I2. ओके. याला जर सॉल्व केलं तर V1 इज नथिंग बट 2I1 प्लस 2I1 प्लस 2I2. ओके. I1 4 होणार इथे, 2 प्लस 2 इट्स 4I1 प्लस इट्स 2I2. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला हा V1 मिळतो. बट I2 किती झालेला आहे आपला, I2 किती आहे तर आपण बघा इथं ओपन पोर्ट केलेला आहे. बट I2 इज 0. वाय, बिकॉज हे आपण पहिली केस घेतलेली आहे, पोर्ट 2ला आपण ओपन सर्किट केलेलं आहे त्यामुळे ही व्हॅल्यू जी होणार I2ची व्हॅल्यू काय होणार 0. ओके. म्हणजे इथे आपल्याला काय मिळतं आहे की V1 इज इक्वल्स टू द इट्स 4 ऑफ I1. तर इथे बघा V1ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके. सिमिलरली जर V2 जर आपल्याला काढायला लावला तर किती मिळणार. सो या डायग्रामला बघून तुम्ही बघू शकतात की V2 इज नथिंग बट द व्होल्टेज अक्रॉस दिस टर्मिनल. आता इथे असलेला व्होल्टेज म्हणजेच काय, इट्स व्होल्टेज अक्रॉस 2 ओहम. ओके. आणि 2 ओहम म्हणून फ्लो होणारे करंट कोणते आहे I1 आणि I2 आहे. ओके. सिमिलरली V2 VTG मीन्स व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 2 ओहम रेजिस्टर. मग आता इथे V2 कसा फाइंड आउट करता येईल. V2 इज नथिंग बट हा 2 ओहमचा रेजिस्टन्स आणि इथून फ्लो होणारे करंट म्हणजे जे I1 आणि I2 हे दोन्ही करंट आहेत. ओके. बट I2ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे इथे फक्त काय येणार 2 टाइम्स ऑफ I1. तर हा काय होणार 0 होणार. ओके. सो V2 सुद्धा इथे आपल्याला मिळालेला आहे. V2 इज नथिंग बट 2 टाइम्स ऑफ I1. आणि V1 आणि V2 मिळाला म्हणजेच काय की आपल्याला पॅरामीटरचा A टर्मिनल. ओके. मग आपल्याला इथे माहित आहे की व्हॉट डू मीन बाय A. सो A इज नथिंग बट इट्स V1 बाय V2. ओके. मग इथे V1ची व्हॅल्यू प्लेस डाऊन करा आणि V2ची व्हॅल्यू प्लेस डाऊन करा. सो किती मिळते बघा, इट्स 4 टाइम्स ऑफ I1 डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ I1.
I1 गेट कॅन्सल 4/2 म्हणजेच इथे आपल्याला 2 मिळतं. ओके, म्हणजेच या स्लाईडवर आपल्याला ए ची व्हॅल्यू ही 2 अशा प्रकारे इथे फाइंड आउट होते. सिमिलरली फ्रॉम इक्वेशन नंबर 2 ला जर बघितलं आपण केअरफुली, कोणतं इक्वेशन नंबर 2 ज्या इथे आपण V2 काढलेलं आहे. तर जसं मी सांगितलं की जर आपल्याला एक पॅरामीटर्स मिळालेला असेल, ए जर आपण काढलेला आहे, तर तोच काढता काढता सी सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिकली फाइंड आउट झालेला असतो. मग इथे तुम्ही बघू शकता सी काय I1/V2, आणि इथे तुम्ही बघू शकता इथे I1 सुद्धा आहे आणि V2 सुद्धा आहे. ओके, सो इथे आपण याला इक्वेशन नंबर जे असेल ते देऊया, इक्वेशन नंबर 2, आणि नेक्स्ट स्लाइडला म्हणूया फ्रॉम इक्वेशन नंबर 2. ओके, सो फ्रॉम इक्वेशन नंबर 2 डायरेक्टली लिहितोय C इज नथिंग बट इट्स अ I1/V2. ओके, सो इट्स अ 1/2 रेसिप्रोकल घेतलेला आहे त्याचा फक्त. सो इथे C ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय होते फाइंड आउट होते. सो ए आणि सी जर मिळालेलं असेल तर नेक्स्ट पॅरामीटरला जाण्यासाठी आपल्याला शॉर्ट सर्किट करावं लागणार आहे पोर्टला. ओके, सो वी आर शॉर्ट सर्किटिंग द पोर्ट नंबर 2. शॉर्ट सर्किट द पोर्ट नंबर 2. काय होणार शॉर्ट सर्किट केल्यानंतर? शॉर्ट सर्किटचा करंट जास्त असतो, म्हणजेच व्होल्टेज, सेकंड पोर्टचा व्होल्टेज हा 0 होणार. आणि सेकंड पोर्टचा व्होल्टेज जर 0 झाला तर आपल्याला बी ची व्हॅल्यू जे मिळणार इट्स अ -V1/I2 अशा प्रकारे मिळणार. ओके, अँड डी ची जी व्हॅल्यू असणार आहे, इट्स अ -I1/I2 when V2 becomes to be a 0. ओके, आणि पोर्ट नंबर 2 शॉर्ट केल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे की 2 ओमचे रेजिस्टन्सेस, त्यानंतर हा 2 ओमचा रेजिस्टन्सेस, त्यानंतर हा सुद्धा 2 ओमचा रेजिस्टन्सेस, आणि हा सेकंड पोर्ट आपण असं शॉर्ट केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही डायग्राम दिसणार. दिस इज द शॉर्ट सर्किट पोर्ट नंबर 2. 2 ओहम पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह. V1 व्होल्टेज, इथून फ्लो होणारा करंट हा I1, म्हणजेच आपण इथे दाखवताना असं दाखवू शकतो की हा I1 करंट आहे. ओके, तसंच शॉर्ट सर्किट करंट इथून जो फ्लो होतो आहे दॅट इज द I2. ओके, आणि इथे शॉर्ट सर्किट केल्यामुळे लक्षात घ्यायचं आहे V2 becomes to be a 0. सो KVL अप्लाय करून घेऊया. KVL ऑन लूप 1, KVL ऑन लूप नंबर 1, KVL ऑन लूप 1 करा. So KVL on loop 1 is nothing but it's a V1, it's a 2I1 plus 2I1 plus 2I2 directly apply करतो है. So V1 is equals to the 4I1 plus 2 times of I2 अशा प्रकारे आपल्याला मिळतं. It's a V1. बट आपल्याला बघा V1 पाहिजे आहे, यस पाहिजे आहे, पण I2 पाहिजे, यस पाहिजे, पण कोण पाहिजे नाही आहे. तर इथे I1 हा नको आहे आपल्याला. सो I1ला आपल्याला कुठून तरी व्हॅल्यू आणावी लागेल. मग I1 ची व्हॅल्यू कुठून आणणार? तर I1 ची व्हॅल्यू ओके, सो KVL ऑन लूप 2 नेहमीप्रमाणे करून बघूया आपण. KVL ऑन लूप 2 जर आपण केलं तर काय मिळेल आपल्याला? KVL ऑन लूप नंबर 2 करून बघा. मग KVL ऑन लूप 2 0 व्होल्ट, इट्स 2 टाइम्स ऑफ I2 प्लस जो कॉमन 2 ओम रेजिस्टन्स आहे तिथून फ्लो होणारे जे करंट आहे ते I1 प्लस I2 असे असणार आहे. ओके, यांना जर सॉल्व केलं तर 2I2 प्लस 2I1 प्लस I2 प्लस 2 टाइम्स ऑफ I2 अशा प्रकारे ना I2 जी ॲडिशन केली I1ला समोर घेऊन घेतो प्लस 4I2 अशा प्रकारे होणार. ओके, सो इथून जर मला I1 जर काढायचं झालं तर या 4 तर याला करूया -4I2 इज नथिंग बट इट्स 2I1, आणि मला I1 काढायचं आहे तर या 2ला जर इकडे पाठवलं तर काय होणार? सो हे होणार -4/2I2 इज नथिंग बट इट्स I1. इथे बघा कोण भेटलं आपल्याला? तर या इक्वेशन म्हणून I1 भेटलेलं आहे. सो याला इक्वेशन वगैरे देऊन ठेवू. 2 तिकडे झालं होतं, इक्वेशन नंबर 3 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया.
So put 4 in 3. So put equation 4 in 3. So बघा बरं पुट करून काय म्हणणार. सो v1 इज इक्वल्स टू द 4 टाइम्स ऑफ i1 प्लस 2 टाइम्स ऑफ i2 असं होतं. आणि ह्या i1 ची व्हॅल्यू आपण पुट डाऊन करणार आहोत. सो v1 इज नथिंग बट इट्स अ 4 टाइम्स ऑफ मायनस 2 i2 असं आपल्याला मिळालेलं आहे, प्लस 2 टाइम्स ऑफ i2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ i1. ओके, याला सॉल्व केली तर हे व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे मायनस 8 i2 प्लस 2 टाइम्स ऑफ i2. दोघांची ॲडिशन करून घ्या. प्लस मायनस मायनस होणार आहे. 8 म्हणून 2 गेलेच म्हणजे 6. मोठ्या संख्येचं चिन्ह इट्स 6 i2. म्हणजेच इथे आपल्याला v1 आणि i2 ही सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे, जे की व्हॅल्यू कशाची होती, v1 आणि i2 जर इथे सो v1 आणि i2 म्हणजेच b ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळते. ओके, मग ह्या i2 ला तिकडे ट्रान्सफर करून टाका, म्हणजेच हे काय मिळणार, इट्स अ v1 बाय i2. ओके, सो v1 बाय i2 आणि इज इक्वल्स टू द, तर इथे मायनस जर केलं तर या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह 6 राहणार आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू असणार आहे तुमची पॅरामीटर बी ची व्हॅल्यू. ओके, सो बी पॅरामीटर्स इथे आपल्याला मिळतो आहे. दॅट इज नथिंग बट इट्स अ मायनस v1 बाय i2 6 इतका मिळतो. आता सेम थिंग्स जो रिमेनिंग पॅरामीटर्स असतो तो काही पुन्हा काढण्याची गरज नसतो, तो कुठेतरी आपल्याला भेटलेला असतो. तो i1 आणि i2 वाला इक्वेशन कोणता आहे बघा, i1 आणि i2. तर बघा इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 4 मध्ये i1 आणि i2 मिळालेलं आहे. तर यांची जी अरेंजमेंट आहे ती करून घ्यायची. i1 डिवायडेड बाय i2 करायचं आहे. सो -1/2 यायला पाहिजे रेसिप्रोकल. सो इथे आपण लिहूया फ्रॉम इक्वेशन नंबर 4, फ्रॉम इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 आपल्याला असं मिळालं होतं, i1 इज नथिंग बट इट्स अ -2 टाइम्स ऑफ i2. ओके, d काढायचं आपल्याला. वी नो दॅट द d इज नथिंग बट इट्स अ मायनस i1 बाय i2. ओके, म्हणजेच हा तुम्ही इकडे पाठवणार, म्हणजेच हा किती मिळणार, हा मायनस ऑफ -2 म्हणजेच हा पॉझिटिव्ह होणार, म्हणजेच d इज इक्वल टू काय येणार, 2 येणार. सो d इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू इथे आपल्याला मिळते. सो अशा प्रकारे इथे आपल्याला ABCD पॅरामीटर्स हे फाइंड आउट करता येतील. ओके, तर ABCD पॅरामीटर्स फाइंड आउट करण्यासाठी लक्षात घ्यायचं असतं की एकदा ओपन करायचं पोर्टला, एकदा शॉर्ट करायचं आणि त्यानंतरच आपल्याला ते ABCD पॅरामीटर्स, म्हणजे कसं सेन्स ऑफ ह्युमरचा हा क्वेश्चन असतो की कशाप्रकारे स्टुडंट त्याला टॅकल करू शकतो. म्हणजे आपल्याला v1 काढायचं तर v1 कशाने काढायचं, KVL KCLने काढायचं का, कशाने काढायचं, किंवा व्होल्टेज ओम्स लॉने, सिम्पल ओम्स लॉने काढायचं का, याच्यावरती सगळे काही डिपेंड्स आहे. तर हे न्यूमेरिकल्स सेन्स ऑफ ह्युमरवरच डिपेंड असणार आहे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो कम्प्लिटली डिफरंट टॉपिक आहे. दॅट इज नथिंग बट इट्स अ नेटवर्क फंक्शन. तो नेटवर्क फंक्शन्स हे आपण उद्याच्या एक्स्ट्रा लेक्चरला घेऊया संडेला, कारण की या टोटली डिफरंट टॉपिक असणार आहे. पोल्स आणि झिरोज आपल्याला इथे बघायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला सिस्टीम्स जे असणार आहेत, सिस्टीमच्या रिलेटेड आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. ओके, सो नेटवर्क फंक्शन हा उद्या टॉपिक आपण कवर करूया, नेटवर्क फंक्शन्स. ओके, तसंच उद्याच्या लेक्चरला आपण काही न्यूमरिकल्स जे आपल्या एनसेम एक्झाम्समध्ये विचारले गेलेले आहेत ते सुद्धा एकदम सॉल्व करून बघूया या टॉपिकवरचे. तर ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबू. 1-2 न्यूमेरिकल काही होमवर्कला टाकतो ते सॉल्व करून बघा.